नमस्कार. इंडी जर्नलच्या प्रवक्त्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी बी युवराज, नवसमाजवादी पर्याय या संघटनेचा राज्य संघटक. सर्वप्रथम तर मी इंडी जर्नलचं आभार मानतो, कारण प्रवक्ता ह्या कार्यक्रमाची एकतर संकल्पना मांडून त्यांनी याच्यासाठी मला जे बोलवलं त्याबद्दल खूप धन्यवाद. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही सामाजिक कार्यरत असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, पक्ष आहेत, त्यांना खुलेपणानं जनतेपर्यंत या माध्यमातून आपलं म्हणणं मांडता येणार आहे. आत्ता सध्या जे काही एकूण इराणचं युद्ध सुरू आहे आणि त्यानिमित्तानं जगभरात जी खळबळ उडालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये एक भारताचं केंद्र सरकार परराष्ट्र नीतीच्या पातळीवर जी भूमिका घेत आहेत त्याबद्दल मला आपल्या जनतेशी थोडंसं संवाद साधायला आवडेल. शुक्रवारी भारत सरकारनं एक निवेदन जारी केलं. निवेदनामध्ये लेबनॉनमध्ये सध्या इस्रायल जे हल्ले करत आहे, ज्या हल्ल्यामध्ये अनेक शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेलेले आहेत, तर भारत सरकारनं त्याच्याविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आणि इस्रायलनं सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय कायदे हे पाळावेत, त्याच्याविषयी काहीतरी नीट योग्य भूमिका घ्यावी असं आवाहनसुद्धा केलं. सर्वप्रथम तर केंद्र सरकार गेल्या काही काळामध्ये पहिल्यांदाच त्यांनी काहीतरी भूमिका घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. कारण जगभरात खळबळ माजलेली असताना सुद्धा हे सरकार हाताची घडी तोंडावर बोट याप्रमाणे गप्प बसून होतं, कोणतीही भूमिका घेत नव्हतं. तर सरकारनं भूमिका घेतली, याबद्दल अभिनंदन. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, इस्रायलचा जो काही निषेध केलेला या सरकारनं याकडं नीटपणे पाहिलं पाहिजेत. कारण हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या हिंदुत्ववाद्यांना इस्रायलविषयी जे प्रचंड असं अप्रूप वाटतं, एक प्रेम आणि आदर वाटतो, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या सरकारनं इस्रायलचा निषेध करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती फार म्हणजे वेगळे प्रश्न निर्माण करणारी आहे. कारण आपल्याला माहिती आहे की इस्रायलच्या आक्रमणाच्या विरोधात पॅलेस्टाईनची जनता, लेबनन, त्यातही विशेषतः दक्षिण लेबनॉनमधली जनता ही इस्रायलच्या आक्रमणाविरुद्ध सातत्यानं संघर्ष करत आहे. ही जनता ही अर्थातच मुस्लिम आहे, पण हिंदुत्ववादाच्या व्याख्येनुसार मुस्लिम म्हणजे दहशतवादीच असतात असा त्यांचा प्रचार असल्यामुळं हा जो काही पॅलेस्टाईनच्या जनतेचा लढा सुरू आहे तो लढा म्हणजे दहशतवाद आहे. आणि इस्रायल हा जो लढा चिरडत आहे, जे काही त्यांच्या विरोधात हिंसा करत आहे, ती हिंसा म्हणजे दहशतवाद मोडून काढतंय, चिरडून काढतंय, अशी हिंदुत्ववाद्यांची भूमिका. पण मग आता भारत सरकारनं असं निवेदन केलेलं असेल केंद्र सरकारनं, तर मग यांना प्रश्न विचारला पाहिजेत. जर तुम्ही इस्रायलच्या या भूमिकेच्या विरोधात बोलतात, तर मग तुम्ही दहशतवादाचं समर्थन करताय का? का मुळातच तुमचा हिंदुत्ववादी प्रचार हा खोटारडा आहे? हा प्रश्न विचारला पाहिजेत. ज्या काही हिंदुत्ववादी संघटना आहेत, जे काही त्यांचे मोठमोठे नेते आहेत, तेही सातत्यानं प्रचार करत असतात. म्हणजे पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर जेव्हा आम्ही भूमिका घेतो, त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देतो, तेव्हा जणू काही दहशतवाद्याचं समर्थन केलं जातं. अशी भूमिका घेणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांनाही आमचा प्रश्न आहे, तुमच्या भूमिका जर प्रामाणिक असतील तर तुम्ही या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहात का? अर्थात या जनतेच्या प्रश्नांना या हिंदुत्ववादी काही उत्तर देतील याची शक्यता नाही आहे. त्यासाठीचं जे काही चारित्र्य लागतं, नैतिकता लागते, ती काही यांच्याकडं नाही आहे. पण याच्याही पलीकडं महत्त्वाचा मुद्दा आहे की एक देश म्हणून म्हणजे यांचा स्वतःचा प्रचार किती खोटारडा आहे आपल्याला माहीतच आहे. परंतु हा खोटारडा प्रचार किंवा हे प्रचारकी मुद्दे हे भारतासारख्या एका देशाच्या परराष्ट्र नीतीचा आधार असू शकतात का? लक्षात घ्या की भारत हा जगातली काही महासत्ता वगैरे नाही, पण जगामध्ये अगदी स्वातंत्र्य लढ्यापासून एक महत्त्वाचा देश आहे, ज्याची गंभीरपणे एक दखल घेतली जाते. या पार्श्वभूमीवर तुम्ही एखाद्या प्रश्नाला काहीतरी ऐतिहासिक संदर्भ असतो, त्याच्यामागं काहीतरी एक व्यापक आंतरराष्ट्रीय भान असतं, ते सगळं सोडून केवळ प्रचारकी पातळीवर जर तुम्ही देशाची परराष्ट्र नीती नेत असताल, तर मला असं वाटतं आपण जनतेनं या गोष्टीला गंभीर प्रश्न विचारला पाहिजेत.
ऐतिहासिक संदर्भ म्हणजे खरं तर इस्रायल पॅलेस्टाईन खूप दीर्घ ऐतिहासिक चर्चा होऊ शकते, जे आता आपण करू शकत नाही. परंतु आपल्याला माहितीच आहे की मुळातच इस्रायलची निर्मिती जी 1917 नंतर झालेली आहे, ती निर्मिती हाच मुळात ब्रिटन, अमेरिका यांच्या साम्राज्यवादी एकूणच रचनेचा भाग होता. बरोबर आहे. तोच ब्रिटन जो 1917 साली भारतावर राज्य करत होता, त्याच ब्रिटननं आणि अमेरिकेनं त्यांच्या विशिष्ट साम्राज्यवादी हितसंबंधांसाठी इस्रायलची निर्मिती केलेली आहे. 1947 मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ठराव झालेला आहे आणि मग इस्रायलला पण एक राष्ट्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. पण त्याचबरोबर उर्वरित भूभाग हा पॅलेस्टाईनचा आहे आणि तिथं पॅलेस्टाईनचं राष्ट्र असेल याला संयुक्त राष्ट्रानं मान्यता दिलेली आहे. पण आपण बघतो 47 नंतर सुद्धा सातत्यानं इस्रायल, पॅलेस्टाईन असेल, लेबनान असेल, सिरिया असेल, अगदी इजिप्त असेल, त्यांच्या वेगवेगळ्या भूभागांवर आक्रमण करत ते आपल्या कब्जाखाली आणत आहेत. तर अशा प्रकारे स्पष्टपणे इस्रायल एक साम्राज्यवादी आक्रमक धोरण राखत वेगळ्या भूभागांवर कब्जा करत आहे, तिथल्या लोकांना आपल्या नियंत्रणाखाली आणत आहे. आणि त्यामुळं पॅलेस्टाईनच्या जनतेचा हा जो लढा आहे हा स्पष्टपणे स्वातंत्र्य लढा आहे. आणि भारतासारखा जो एक वासाहतिक देश होता तिथं त्याची हे महत्त्वाची भूमिका आहे, राहिलेली आहे की त्यांनी सातत्याने पॅलेस्टाईनच्या याला पाठिंबा दिलेला आहे. किंबहुना 1947ला जेव्हा एक स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्र होईल असा ठराव झाला, तेव्हा त्याला पाठिंबा देणाऱ्या अरब राष्ट्रांनी पाठिंबा दिलाच, पण त्या व्यतिरिक्त त्याला पाठिंबा देणारा भारत हा पहिला देश होता. बरं, आता हे इस्रायलविषयी जे बोलत आहोत ती काहीतरी आमचीच भूमिका आहे का? एक प्रकारे मोदी सरकारला सुद्धा हे माहिती आहे. माहिती आहे एवढंच नव्हे, तर याच केंद्र शासनानं या संबंधितल्या ठरावावर सुद्धा मंजुरी दिलेली आहे. सप्टेंबर 2025 म्हणजे मागच्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ठराव आलेला होता, ज्या ठरावामध्ये इस्रायलचं जे आक्रमक धोरण आहे, म्हणजे त्यातला मी शब्द सांगतो, त्यातले शब्द आहेत ऑक्युपाईड पॅलेस्टाईनियन टेरिटरी. पॅलेस्टाईनची टेरिटरी ही इस्रायलनं ऑक्युपाय केलेली आहे हे त्या ठरावात स्पष्टपणे म्हणलेलं होतं. त्या भागामध्ये त्यांनी त्यांच्या अनधिकृत वसाहती वसवलेल्या आहेत. इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करत आहे आणि तिथल्या लोकांच्यावर हिंसा लादत आहे, असे स्पष्ट शब्द त्या ठरावात होते. त्या ठरावाच्या बाजूनं या केंद्र शासनानं मतदान केलेलं आहे. एवढंच नव्हे, तर आता एप्रिल आहे, 2 महिन्यापूर्वी, अगदी 2 महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये पुन्हा एकदा इस्रायल वेस्ट बँक हा जो काही प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये ज्या प्रकारे पुन्हा एकदा अनधिकृत त्यांच्या वसाहती निर्माण करत आहेत, त्याच्या विरोधातलं जॉईंट स्टेटमेंट आलेलं होतं. याच केंद्र सरकारनं पुन्हा त्याच्यावर सही केलेली आहे. या सगळ्याचा अर्थ काय? या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर या केंद्र सरकारला सुद्धा हे मान्य करावं लागतंय की इस्रायल स्पष्टपणे आक्रमक देश आहे आणि पॅलेस्टाईनच्या जनतेचा जो लढा आहे तो स्वातंत्र्याचा लढा आहे. हे या केंद्र शासनानं सुद्धा मान्य केलेलं आहे. पण ते मान्य करताना सुद्धा मात्र देशांतर्गत ही मंडळी असा प्रचार चालवतात आणि परराष्ट्र पातळीवर सुद्धा अशा प्रकारच्या ठरावांवर सह्या करत असले तरी सुद्धा स्पष्टपणे इस्रायलच्या बाजूची, इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूची भूमिका यांनी घेतलेली आहे. हा जो काही ढोंगीपणा आहे ना, एकीकडे तुम्ही विशिष्ट ठरावांना मान्यता देता आणि दुसरीकडे मात्र तुम्ही एक्झॅक्टली उलटी भूमिका घेता. हा जो ढोंगीपणा आहे हा गेले 13 वर्ष तुम्ही देशात करतच आहात ना. आमच्या देशाचे जे काही सत्ताधारी आहेत ते मोठमोठ्या सभांमध्ये प्रचंड आवेश आणून असे म्हणतात की आम्ही भ्रष्टाचारांना सोडणार नाही. ते काही नेत्यांची नावं घेतात आणि म्हणतात की यांनी 90,000 करोडचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यांना जेलमध्ये पाठवलं जाईल असं म्हणता आणि दुसऱ्याच दिवशी सत्तेसाठी त्यांच्यात गळे घालून तुम्ही सत्ता स्थापन करता. हा जो काही तुमचा खोटारडेपणा आहे, हा जो काही ढोंगीपणा आहे, हा खुलेआम तुम्ही देशात करता. पण हे देशात तुम्ही करू शकता कारण तुमच्या हातामध्ये मीडिया आहे, पेड म्हणजे तुम्ही पैसे ओतून तो मीडिया विकत घेतलाय. पण हे तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही करू शकत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे देश, तिथला मीडिया तुम्हाला बघत असतो. तुम्ही जे बोलता ते तुम्ही करता का? तुम्हाला कितपत गांभीर्यानं घ्यावं हे तुमच्या कृती आणि तुम्ही जे बोलता याच्यातल्या फरकानुसार लक्षात घेतलं जातं ना. आणि पुन्हा एकदा हे आवर्जून मांडेल, भारत हा पहिल्यापासून एक जगभराच्या ह्याच्यातील एक महत्त्वाचा लोकशाहीवादी देश राहिलेला आहे. स्वातंत्र्यानंतर सुद्धा जगभरामध्ये, विशेषतः जगातील एक जे नव्यानं मुक्त झालेले देश होते, नव्यानं स्वतंत्र झालेले देश होते, एका पातळीवर भारत त्यांच्यासाठीचा एक महत्त्वाचा रेफरन्स होता. आपल्याला माहिती आहे की एक अलिप्तवादी चळवळ होती, ज्याच्यामध्ये इजिप्त, भारत, युगोस्लाविया हे 3 देश त्या अलिप्तवादी चळवळीचं एक जागतिक पातळीवर नेतृत्व करत होते ना. त्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही अशा लबाडीच्या भूमिका, अशा ढोंगी भूमिका जर जागतिक पातळीवर घेणार असताल, तर तुमचं गांभीर्य किती आहे हे पाहणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला एकूणच हे आंतरराष्ट्रीयचं स्थान दिलं जाणार आहे, जे एक प्रकारे आपण घडताना बघतोय. आणि मग याचीच तुलना जर आपण दक्षिण आफ्रिकेसारख्या देशाशी केली. आपल्याला माहिती आहे दक्षिण आफ्रिका पण एक म्हणजे भौगोलिकदृष्ट्या पण एक महत्त्वाचा देश आहे आणि आर्थिकदृष्ट्या पण भारताबरोबर जे काही ब्रिक्स आहे, त्या ब्रिक्समधला पण साऊथ आफ्रिका एक महत्त्वाचा देश आहे. म्हणजे साधारणतः ज्यांना एक महत्त्वाचे विकसनशील देश म्हणतात त्याच्याबरोबर आहे. या सगळ्या प्रश्नावर दक्षिण आफ्रिकेने घेतलेली भूमिका जर आपण पाहिली, तर मग खऱ्या अर्थानं प्रगल्भता काय आपल्याला दिसू शकतं ना. 2023 पासून जेव्हा इस्रायलनं हा सगळा एक प्रकारे म्हणजे गाझामध्ये जे काही वंशसंहाराचं म्हणजे चालवलेलं, जे काही हत्याकांड चालवलेलं आहे, त्याच्या विरोधात जगभरामध्ये प्रचंड चीड आहे. आणि दक्षिण आफ्रिकेनं तर याच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे, त्याच्यामध्ये इस्रायल विरुद्ध आणि तेही त्यांचा नेता जो आहे बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात खटला भरलेला आहे. दक्षिण आफ्रिकेला एक नव्यानं म्हणजे एक वसाहतवादी देश जे नव्यानं मुक्त झाले, जे ज्यांच्यासाठी स्वातंत्र्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे, दक्षिण आफ्रिकेला आपण त्याचं प्रतिनिधित्व करावं असं वाटतं. दक्षिण आफ्रिका हे पाऊल उचलतो. हा खटला चालू आहे, पण त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची घडामोड म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, म्हणजे एक जागतिक पातळीवर जे म्हणजे युद्ध किंवा या सगळ्यांमध्ये जेव्हा गुन्हेगारी कृत्य केले जातात त्याची चौकशी करण्याचं जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे, या इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टनं इस्रायलनं गाझामध्ये जे हत्याकांड चालवले आहे, ज्याला जेनोसाईड म्हणतात, म्हणजे वंशसंहार, विशिष्ट प्रकारच्या लोकांना, जमातींना नष्ट करण्याचं हे जे काही जेनोसाईड चालवलेलं आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टनं याची चौकशी करून त्यांनी हे निकाल दिलेला आहे की याच्यामध्ये इस्रायलचे नेते बेंजामिन नेतन्याहू हे वॉर क्राइम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेविरुद्धचे गुन्हे हे नेतन्याहू यांच्या विरुद्धचे सिद्ध झालेले आहेत. आणि नुसते सिद्ध झालेले नाहीत, तर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने नेतन्याहू यांना शिक्षा सुनावलेली आहे, त्यांच्या नावचं वॉरंट काढलेलं आहे. मग असं असताना तुम्ही भारतासारख्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना मागच्या महिन्यामध्ये पंतप्रधान जाऊन नेतन्याहू यांना भेटून आले. मला असं वाटतं असा व्यक्ती ज्याला गुन्हेगार ठरवण्यात आलेला आहे, गुन्हा कुठला, क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी, ज्याच्या विरोधात वॉरंट काढण्यात आलेला आहे, जर तुम्ही त्या देशामध्ये जाऊन अशा नेत्यांना भेटता, तुम्ही, मला असं वाटतं की भारतासारख्या देशाची हे लाज काढण्यासारखं आहे. आपले जे काही एकूण आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा होतं, म्हणजे मला वाटतं आपल्या परराष्ट्र नीतीतला एक अतिशय सगळ्यात खालचा बिंदू बनावं असा हा दिवस आहे ना. तर हे जे काही चालवलेलं आहे, आणि पुन्हा एकदा लक्षात घेऊया की हे वॉरंट निघाल्यानंतर नेतन्याहू इतर कुठल्याही देशामध्ये जात नाही. किंबहुना गेल्या 2 वर्षामध्ये, नोव्हेंबर 24ला जे वॉरंट निघालं त्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये नेतन्याहू फक्त अमेरिका आणि हंगेरी या 2 देशातच गेलेले. अमेरिकेत ट्रम्प आहे माहिती आहे, हंगेरीमध्ये ट्रम्पचंच पिट्टू असणारे ऑर्बानचं सरकार होतं, जे कालच्या निवडणुकीमध्ये जनतेनं पुन्हा ते उजवं सरकार उलथून टाकलेलं आहे. पण हे सोडल्यास नेतन्याहू इतर कोणत्याही देशामध्ये जाऊ शकत नाही, कारण ते गेले तर त्यांना अटक केलं जाईल. ब्रिटननं हे जाहीर केलेलं आहे, नेतन्याहू जर त्यांच्या देशामध्ये आले तर नेतन्याहूंना अटक केलं जाईल. आणि नेतन्याहूंना याची स्पष्ट कल्पना असल्यानं
ब्रिटनमध्ये तर जातच नाही, पण नेतन्याहूंचं विमान सुद्धा युरोपवरून न जाता वळसा घालून अमेरिकेला जातं. अशा एक प्रकारे तडीपार असणाऱ्या गुंडांच्या म्हणजे तुम्ही जर हस्तांदोलन करता तर मला असं वाटतं की देश म्हणून आपल्यासाठी हे लज्जास्पद आहे. आणि पुन्हा तुमच्या पक्षाच्या वतीनं तुम्ही करू शकता. मला वाटतं की भाजप आणि एकूणच भाजपचा जो काही म्हणजे भाजपनं हे करणं हे आपण समजू शकतो, कारण एकूणच त्यांचा जो गाभा आहे ब्राह्मण्यवाद. सो वर्चस्व आणि हिंसा हा एकूणच त्यांच्या विचारसरणीचा गाभा असल्यामुळं त्यांना नेतन्याहूविषयी काय प्रेम का प्रेम वाटतं मला वाटतं की हे आपल्याला समजू शकतं, बरोबर. किंबहुना या सगळ्या प्रकरणामध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. ज्या प्रकारे ट्रम्प आहे, ट्रम्प माय फ्रेंड म्हटल्यावर यांना जो आनंद होतो, मला वाटतं फार उथळ मानसिकता आहे, बरोबर ना. किंवा तुम्ही आज इस्रायलच्या बरोबर आहात, तुम्ही आज काही हे जो उजवा ज्यूवाद आहे, झिओनिझम आहे, त्याचे मुख्य नेते असणाऱ्या नेतन्याहू यांचं तुम्ही समर्थन करताय. पण एका पातळीवर बघितलं तर फार यांना ज्यूंविषयी प्रेम आहे अशातलाही भाग नाहीत. आज इस्रायल हिंसा करताय, तुम्ही त्यांचं समर्थन करताय, पण मागं जेव्हा याच ज्यूंचं निर्दयीपणे हिटलर शिरकाण करत होता तेव्हा यांनी हिटलरचं समर्थन केलेलं होतं, हा सुद्धा इतिहास आहे. या सगळ्यातून काय दिसतं? या सगळ्यातून मला असं वाटतं वर्चस्ववाद आणि हिंसा ह्यांच्याशी असणारी जी काही ह्यांचा जो गाभा आहे, मला असं वाटतं की तो याच्यातून स्पष्टपणे समोर येतो. पण हरकत नाही, तो तुमचा गाभा असू शकतो, तुमच्या विचारधारेचा गाभा असू शकतो, पण मला असं वाटतं की भारतीय जनतेचा गाभा हा नाहीये. भारतानं सातत्यानं स्वातंत्र्याच्या बाबत अतिशय जागरूक आणि महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सध्या एक हिंदुत्ववादाच्या प्रभावाखाली हा जो काही परराष्ट्र नीती चाललेली आहे ती आपल्या भारत देशासाठी योग्य नाहीये. आणि मला वाटतं की जनतेच्या वतीनं या सरकारला प्रश्न विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. पण त्याही पलीकडे मला वाटतं की जनता म्हणून सुद्धा आपल्याला एक हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे जाऊन ह्या प्रश्नाचं एक ऐतिहासिक आकलन करणं आणि या एक आपण एकूण जागतिक स्वातंत्र्याबद्दल विशेषतः ट्रम्पच्यामुळं हे खूप स्पष्ट आहे की साम्राज्यवाद पुन्हा एकदा त्याच्या नागड्या उघड्या स्वरूपामध्ये मला वाटतं ट्रम्प आत्ता जे करतोय ते म्हणजे एक प्रकारे ते सातत्यानं अमेरिका आणि इतर भांडवली देशाचं धोरण राहिलेलं आहे. त्या सगळ्या संदर्भात नव्या संदर्भात एक या देशातील तरुण म्हणून आणि जनता म्हणून आपण अधिक जागरूकपणे हा प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मला वाटतं इंडी जर्नलचे मी आभार व्यक्त करेल आणि याही पुढं मला वाटतं की वेगवेगळ्या प्रश्नांच्यावर आपण संवाद साधत राहूच. धन्यवाद.